नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. आणि वटपौर्णिमेच्या मी नाही शुभेच्छा द्यायचे. पूजा तू शुभेच्छा दे ना, मी काय बायबी आहे का? चला वटपौर्णिमेच्या काय वटपौर्णिमेच्या शुभेच्छा काय म्हणतात मला बी नाही माहिती, तुम्ही सांगा. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सातो जन्मी हाच मला होदेपती अखंड सौभाग्यवती हाच नवरा मिळू दे. मी वडाला सांगून आलोय रात्रीच. काय सांगून आले? वडाच्या कानात सांगून आले. वडाच्या कानात सांगून आलो, हे वडा उद्या बायको येईल आणि तुझ्या कानात काहीतरी गुणगुण गुणगुण करून जाईन. 7 जन्मी हाच नवरा पाहिजे, तोच पाहिजे. तिचं काय ऐकू नको, इडे येते मनाव घेऊ नको म्हणलं. खरं काय? अहो इथं बायकांनी उपास धरायचा, वडाला नंतर जेवायचं. वडावर आल्यानंतर तर अख्खा निंबा दिवस जातोय. कशाला पाहिजे 7 जन्मी हाच नवरा? जरा थोडं थोडं व्हरायटी चेंज करायची ना. चेष्टा केली बरं का, नाही तर तुम्ही म्हणता हे पांड्या काय बिघडलं काय. तर विषय असा आहे मित्रांनो, मी ब्लॉग टाकला की प्रत्येक ब्लॉग खाली 100 कमेंट असल्या तर त्यातल्या 50 कमेंट ह्याच असतात की पांडू दादा तुम्ही जागा कधी घेणार, तुम्ही घर कधी बांधणार, तुमच्या मागून येऊन सगळे पुढे गेले, तुमच्यापेक्षा छोट्या छोट्या युट्यूबरांनी घरं बांधली तुमची, ते म्हणजे त्यांची स्वतःची, तुम्ही कधी बांधणार. म्हणजे असं तुम्ही माझ्या चांगल्यासाठी सांगता खूप म्हणजे. आणि त्या गोष्टी तुम्ही बोलला की माझ्या मनाला असं एकदम चिरकीनं तडा गेल्यासारखं वाटतं. चिरकीनं तडाच नाही जात, चिरकीनं वार झाल्यासारखं वाटतं की आजपर्यंत इतक्या दिवस यूट्यूबवर काम केलं, पैसे कमवले, पण त्याचं काय केलं? तर प्रत्येक महिन्याचा हिशोब केला, पैसेच उरत नाही. तर कुठं जातात मग? ह्याला दे, त्याला दे, ह्याचा हप्ता, त्याचा हप्ता, महिनाभर चालव. विषय झाला असा की नको लय आतल्या गोष्टी सांगायला. ज्याचं त्याचं दुखणं, ज्याच्या त्याच्या पशी, ज्याच्या बुडाखालचा अंधार त्याच्या पशीचा असू द्या, माझ्या पशीचा असू द्या. पण एवढं सांगेल मी की लवकरच म्हणण्यापेक्षा ह्या वर्षाच्या एंडपर्यंत कमीत कमी, जास्त नाही पण एक शेतजमीन असे घ्यायचं चाललंय, एकरभर डायरेक्ट. म्हणजे त्या अनुषंगानं मी प्रयत्न करतोय. आणि आपण एक नवीन वेबसिरीज पण चालू करतोय. त्या वेबसिरीजचं नाव मी आताच तुम्हाला सांगतो, अनाउन्समेंट करतो. काय नाव सांग पूजा? मला काय माहिती. तुला काल सांगितलं नाही का? कधी सांगितलं? काल तिथं चर्चा करताना तुला म्हणलं नाही का? काय ते भाऊजींचं तुमचं चालू होतं. वेबसिरीजचं नाव आहे घर एक भानगडी अनेक, असं वेबसिरीजचं नाव ठेवलंय. जसं की तारक मेहता का उलटा चष्मा कशी फॅमिली वगैरे आहे आणि त्याच्यात घडणाऱ्या गोष्टी, तसं ही घर एक भानगडी अनेक. याच्यामध्ये जी वाघमारे फॅमिली आहे यांच्या तुम्हाला भानगडी अनेक दिसणार, घरी एकच पण कुठाने अनेक. तर ही वेबसिरीज चालू केल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे खूप छानपैकी ते व्हिडिओ बघायला भेटतील, हसायला भेटेल. आणि तुम्ही व्हिडिओला, त्या वेबसिरीजला रिस्पॉन्स नक्कीच देचाल असं मला खात्री आहे. त्या वेबसिरीजचं मी टायटल सॉन्ग पण बनवायला दिलं आहे. 2-3 दिवसामध्ये टायटल सॉन्ग पण येईल आणि त्याचं शूटिंग पण 1-3 दिवसामध्ये चालू होईल. आणि पुढच्या आठवड्यापासून जर गुरुवारी आणि रविवारी आठवड्यातून 2 दिवस तुम्हाला एपिसोड बघायला भेटतील, फक्त तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलला. आणि हा ब्लॉगचा चॅनल आहे, याच्यावरती पण बघायला भेटेल. हा माझा एक नवीन प्रयत्न आहे. तर हा प्रयत्न म्हणजे ठेवायचा आहे, कायमचाच ठेवायचा आहे. मग त्याचे 1000 एपिसोड पडू द्या, लाईफ टाईम हेच करायचं आता. हां, आता राहिला विषय, काल ताईचा होता वाढदिवस. ताईच्या वाढदिवसाला कोण गेलं नाही, शंभू जाऊन आला. काल जायचं होतं मला, म्हणलं संध्याकाळी जावं 5 वाजता, पण इमर्जन्सीमध्ये मला हॉस्पिटलला जावं लागलं पुण्याला, आप्पाच्या
मुलाला घेऊन इमर्जन्सीमध्ये, आणि आता इथं ॲडमिट केलं आहे बारामतीमध्ये. आणि तर राहिला विषय जागेचा, तर जागा तर तुम्हाला मी म्हटलं ह्या वर्षाच्या एंडिंगपर्यंत काय ना काय हातपाय हलवून आपल्या गोष्टी जागा घ्यायच्या. तर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. तुम्ही साध्या प्रतिसाध्या व्हिडिओज बघत जावा, व्हिडिओ शेअर करत जावा, लाईक करत जावा. आणि काय बोलू, आज वटपौर्णिमा आहे. आज सासूबाईचा मेकअप, आणि आईचा मेकअप, पूजाचा मेकअप करायचा. ह्यांना वडावरती न्यायचंय सगळ्यांना, वडाकडे. वडावरती काय करता? काय आता डोके आदळायच्यात का? वडाला नेतो, वडावरती नेतो. तीच वडाला नेतो दोरा गुंडळायला. ठीक आहे. तर बाकी काय विषय आहे अजून? गाव दोरा बांधून इड घालते त्याला. 7 जन्मी हाच मला नवरा भेटावा, ही नवाला देवाला प्रार्थना करतात, पूजा करतात त्याचे. कळ का? त्याला म्हणतात वटपौर्णिमा. कोणतरी सावित्रीबाई होती, तिची एक गोष्ट आहे काहीतरी. प्रत्येक गोष्टी मागं गोष्ट आहे. वट पौर्णिमाच का करतात त्याच्या पाठीमागं गोष्ट आहे. दिवाळी का बनवतात त्याच्या पाठीमागं गोष्ट आहे. पाडवा का करतात, दसरा का करतात, जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे पण सण आहेत ते का केले जातात त्याच्या पाठीमागं गोष्टी येतात. सांग, दिवाळीची गोष्ट काय? मला नाही माहिती. देव का करतात? नाही माहिती. जागरण गोंधळ का करतात? ती लग्न झाल्यावर करतात जागरण. का करतात पण? काय माहिती, ते आधीपासूनच काय रिवाज आहे मला नाही माहिती. तुम्हाला माहिती ना? बायको का करतात? तुम्ही सांगा आता. बायको माझे काय करतात सांगा की. काय आता प्रश्न विचार. जाऊ दे, काहीतरी फालतू बोलू नको मला. तर चला मित्रांनो, धन्यवाद. प्रश्न विचारता तुम्हीच आणि परत करता. चला आवरायचंय, स्वयंपाक करायचंय, वाडाला जायचंय. चला. उपास आहे आज एक, तर वाडावरून आल्याशिवाय जेवायचं नाही. शहरातल्या बाया काय करतात माहिती का? काय करतात? बाजारात वड विकायला मांडलेला असतात, म्हणजे वडाचा पाना, वडाचा फाटा, आणि ते घरी आणतात आणि त्यालाच गुंडाळतात दोरा, त्यालाच पुसतात. करतात की तसं, पण तसं केलं कसा देव पावायचा, कसा नवरा 7 जन्म तुमच्या मुठीत राहायचा. असं द्या. काय म्हणायचंय काय? त्यांनी काय नवरू मोठ्यात घ्यायला पाहिजेत का? मग नवरा बायका मुठीत घेतात का? मग काय, नवऱ्यांचं ऐकावं लागतं. जो नवरा बायकोचा ऐकतो त्याला बैलभाड्या म्हणतात, बैलभाड्या. आणि जी बायको नवऱ्याच ऐकते त्या बायकोला काय म्हणतात? कमेंट करून सांगा तुम्ही. आता नाही, सांगा की. आता मला नाही माहिती का? मला सांगा. नाही माहिती मला, तुम्ही सांगा. दुकान चालू झालं हसायचं.